धामणगाव येथे अखंड हरिनामोत्सव सोहळ्या निमित्ताने श्रीकृष्ण कथेचे आयोजन मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाले। त्यानंतर हबप श्री जगन्नाथ महाराज पाटील यांच्या सुश्राव्य अशा काल्याचे कीर्तनाचे आयोजन देखील करण्यात आले होते। संपूर्ण धामणगाव ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने एकत्र येत अखंड हरिनाम सप्ताह उत्सवानिमित्ताने श्रीकृष्ण कथेचे आयोजन केले होते। या श्रीकृष्ण कथेच्या आयोजनाला संपूर्ण गावातील ग्रामस्थ, लहान मोठे, थोर, महिला, पुरुष मोठ्या संख्येने त्यांनी सहभाग घेतला। विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या जल्लोषामध्ये संपन्न झाले। यावेळी उपस्थितांनी आपले मनोगत देखील व्यक्त केले। जय श्रीराम। आज आमच्या धामणगावात अखंड हरिनाम उत्सव हे 20वे वर्ष आहे आणि या 20व्या वर्षात आम्ही उत्सवाअंतर्गत प्रथमच आमचे प्रेरणास्थान मार्गदर्शक हरिभक्तीपरायण जगन्नाथ महाराज पाटील यांच्या मार्गदर्शनाने प्रथमच श्रीकृष्ण कथेचं आयोजन केलं होतं आणि त्याची आज सांगता होत आहे। आयोजन करताना तर आम्हाला वाटलं होतं हे धनुष्य आम्ही पेलू की नाही, कारण खर्चाचा मोठा बोजा आमच्यावर होता, पण पांडुरंगाच्या कृपेने हे सर्व व्यवस्थित पार पडलेलं आहे। आणि त्यासाठी उत्सव कमिटी जी आहे आमची, रमेश भोईर असतील, अनुदास भोईर असतील, अनिल भोईर असतील, ज्ञानेश्वर पाटील, जयेश दगडू भोईर, अशी जी काही मंडळी आहे त्यांनी खूप सारी मेहनत घेऊन हे कार्य आज येथे संपन्न झालेलं आहे। आणि खास करून ग्रामस्थांचा सहभाग, आमच्या ग्रामस्थ आमच्यात कितीही वादविवाद असतील नसतील तरीसुद्धा हा जो उत्सव असतो आमचा गावचा, या उत्सवात सर्व मोठ्या खेळीमेळीने या हरिनाम उत्सवाचा आनंद घेतात आणि त्यामुळेच आमच्या उत्सवाची ही परंपरा ही वाढीस लागलेली आहे, त्याचा आनंद वाढीस लागलेला आहे। आणि हा उत्सव आज तर हजारोंच्या संख्येने उपस्थिती आहे, काल देखील होती आणि अशीच उपस्थिती नेहमीच राहते। खास करून आमचा तरुण वर्ग आहे तो देखील आता चांगल्या रीतीने कामाला लागलेला आहे, चांगलं सहकार्य करत आहे आणि त्यामुळे आमच्या या गावात देवदेश आणि धर्माचं कार्य चांगल्या रीतीने होईल असं मला तरी वाटतं। आवाहन करायचं म्हटलं तर आता देशाची परिस्थिती किंवा भिवंडी, आपण भिवंडीचंच बोलूया, भिवंडीची परिस्थिती अशी आहे की धर्माबाबत आता शहरात फक्त 40% हिंदू आहेत आणि 60% मुस्लिम आहेत। आपल्याला मुस्लिमांना विरोध नाही आमचा, कोणाचाच नाही आहे, पण जे देशद्रोही मुस्लिम आहेत ते हिंदू विरोधी कारवाया करतात, हिंदूंना त्रास देतात, अत्याचार करतात, त्यांना आमचा विरोध आहे। आणि तो विरोध करण्यासाठी किंवा त्यांचा देशद्रोही कारवाया थांबवण्यासाठी समस्त हिंदूंनी, खास करून तरुण वर्गाने देशकार्यात, धर्मकार्यात सहभाग घेतला पाहिजे, तरच आपला यापुढे टिकाव लागणार आहे असं मला तरी वाटतं। रामकृष्ण हरी। आज या धामणगाव नगरीमध्ये पंढरी अवतरली असं वातावरण या 4.5 दिवसात आपल्या सर्वांच्या नजरेत आलेलं आहे। आणि ह्या उत्सवाची, आजचा उत्सव संपला की पुढचा उत्सव कधी येणार अशी जी उत्सुकता माझ्या श्रोत्यांमध्ये किंवा माझ्या ग्रामस्थांमध्ये जी असते ती फार लौकिक आहे। आणि काम करण्यासाठी आज अनेकदा आमचे प्रेरणास्थान भाषाप्रभू जगन्नाथजी महाराज यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम होत असतो आणि ह्या कार्यक्रमाला अनेक वेळा त्यांनी विषय सांगितला की धामणगावचा तरुण, आज धामणगावचा तरुण हा खरंच एक पाऊल पुढे आहे आणि त्याने कोणाची वाट न बघता जे हाताला पडेल ते काम त्याने केलं आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता खूप मोठं योगदान दिलं। आज माझ्या महिला भगिनी बघतोय मी की त्यासुद्धा आजचं पूर्ण जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे की ह्या उत्सवात 80 ते 85% उपस्थिती ही श्रोतेगणामध्ये महिलांची होती। आणि आपण 35 आणि 50% विषय करतो आरक्षणाचा, माझ्या इथे 100% उपस्थिती म्हणायला हरकत नाही, कारण जी पुरुषांची उपस्थिती आहे ती अगदी 10 ते 15%च आहे, पण महिलांचा सहभाग फार मोठ्या प्रमाणात आहे। आणि ही गोष्ट एक अशी आपल्या धर्माच्या दृष्टीने प्लस पॉईंट आहे की जी जननी आपल्या मुलांवर संस्कार करू शकते तीच जर इकडे उपस्थित असेल, तिने जर हे विचार आत्मसात केले तर ती उद्या तिच्या मुलांना, अपत्यांना चांगले संस्कार देऊ शकल, अशी ही वातावरण निर्मिती होते। आणि ह्यातूनच माझा एक चांगला समाज निर्माण होईल। पुढे जाऊन हिंदुत्व किंवा हिंदू हे
पुढे जाऊन सांगायची गरज भासणार नाही अशी मी आशा बाळगतो की असे कार्यक्रम नित्याने अनेक ठिकाणी व्हावेत, आजूबाजूच्या गावांमध्ये व्हावेत. आजच आमच्या महाराजांनी जाहीर केलं की आमच्या बाजूचं गाव कशिवली ह्या गावातही हाच उपक्रम आपण राबवणार आहोत आणि ग्रामस्थांनीही त्याला प्रतिसाद चांगला दिला. मी म्हणेन त्याहीपेक्षा आजूबाजूचे अजून गावं आहेत, याही गावांमध्ये अशाच प्रकारे हे उत्सव व्हावेत आणि आपल्या हिंदू धर्माला एक चांगली भरारी मिळावी, जेणेकरून मला सांगावं लागलं नाही पाहिजे किंवा इतरांना बोलावं लागलं पाहिजे नाही लागलं पाहिजे की जनजागृती होणे गरजेचं आहे किंवा हिंदू धर्म आपण काम करणं गरजेचं आहे, हे कोणाला सांगण्याची गरज भासू नये. इथपर्यंत हे कार्य व्हावं अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि इथे थांबतो. जय श्रीराम.